भारतीय सैन्याचे पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. भारताने ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे 9 तळांवर कारवाई केली. मात्र पाकिस्तानच्या यानंतरही कुरापत्या सुरूच आहेत. पाकिस्तानने 8 मेच्या रात्री भारतातील काही शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भारताने पुन्हा प्रत्युत्तरात पाकिस्तानवर कारवाई केली. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. अशातच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊया. भारत पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव पाहता भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सैन्य दलाची ताकद आणखी वाढवावी यासाठी टेरिटोरियल आर्मीतील जवानांना बोलावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत अधिक सूचना जारी करण्यात आली आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी हा टेरिटोरियल आर्मीचा सदस्य आहे. धोनीला 2011 साली टेरिटोरियल आर्मीमध्ये मानद लेफ्टनंट कर्नल हे पद देण्यात आलं होतं. त्यामुळे आता धोनीही युद्धभूमीवर जाणार का याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे. टेरिटोरियल आर्मी निमलष्करी दल आहे. या टेरिटोरियल आर्मीकडून सैन्य दलाला मदत केली जाते. टेरिटोरियल आर्मीतील जवानांना पूर्ण वेळ सेवा देण्याची सक्ती नसते. हे जवान नोकरी करू शकतात. तसंच गरजेच्या वेळेस त्यांना सैन्य दलाची मदत करावी लागते. महेंद्रसिंग धोनी याने 2015 साली सैन्यासह शस्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं होतं. उल्लेखनीय बाब म्हणजे धोनीने आग्रा येथे प्रशिक्षण दरम्यान भारतीय सैन्याच्या एअरक्राफ्टमधून 5 वेळा पॅराशूटद्वारे उडी मारली होती. धोनीने 2019 साली काश्मीरमध्ये 2 आठवडे प्रशिक्षण घेतलंय. धोनीने यावेळेस निमलष्करी दलासह वेळ घालवला होता. धोनीने तेव्हा गस्त घालण्यासह अनेक लष्करी उपक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. धोनीला देण्यात आलेल्या लेफ्टनंट कर्नल हे मानद पद आहे. यामागे सैन्य दलाची प्रतिमा उंचवणं हा उद्देश आहे. यामागे युद्धात सहभागी होणं हा उद्देश नाही. महेंद्रसिंग धोनी यांनी 2020 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. धोनी तेव्हापासून IPL मध्ये खेळतोय. धोनी चेन्नई सुपर किंग्सचा प्रतिनिधित्व करतोय. धोनीने त्याच्या नेतृत्वात चेन्नईला 5 वेळा IPL ट्रॉफी जिंकून दिली आहे. ऋतुराज गायकवाडला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागल्यानंतर महेंद्रसिंग धोनी यांनी IPLच्या 18व्या सीझनचं चेन्नईचं नेतृत्व करतोय. मात्र धोनीच्या नेतृत्वात चेन्नईची निराशाजनक कामगिरी राहिली आहे. चेन्नईला या सीझनमध्ये 12 पैकी 3 सामन्यात विजय मिळवता आला आहे. याच दरम्यान भारत पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे IPL 2025 मधील उर्वरित सामने स्थगित करण्यात आले आहेत. या उर्वरित सामन्यात आयोजन लवकरच परिस्थिती पाहून केले जाईल अशी माहिती BCCIचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली आहे.